वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल। आज आपण क्लास 5 मॅथ्समधील प्रॉब्लेम सेट 14 यामधील क्वेश्चन 6 to 10 लर्न अँड सॉल्व करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1 to 5 इझी अँड सिम्पली वेने सॉल्व केलेले आहेत, तसेच आजचेही प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 6 आहे, इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट 53,670 रुपीज, हाऊ मच विल 35 सच टू व्हीलर कॉस्ट। आता इथे पहा, जर एका टू व्हीलरची कॉस्ट ही 53,670 रुपीज जर असेल तर अशा 35 टू व्हीलरची कॉस्ट किती असेल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे। सो फर्स्टली आपण गिवन डेटा लिहून घ्यायचा आहे। गिवनमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, पहिले कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर, कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर किती आहे 53,670 रुपीज। नेक्स्ट नंबर ऑफ टू व्हीलर्स किती आहेत, नंबर ऑफ टू व्हीलर्स किती आहेत, नंबर ऑफ टू व्हीलर्स 35। सो आपल्याला 35 ची टोटल कॉस्ट विचारलेली आहे। टोटल कॉस्ट ऑफ 35 टू व्हीलर्स, 35 टू व्हीलर्सची टोटल कॉस्ट आपल्याला त्यांनी विचारलेली आहे। तर आता एकावरून जर अनेकांची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण कुठलं ऑपरेशन इथे ॲप्लाय करतो, तर मल्टिप्लिकेशन ॲप्लाय करतो। 53,670 मल्टिप्लाय बाय 35, 5 × 0 0, 5 7 जा 35, 5 इथे लिहायचं, 3 कॅरी ओव्हर करायचं, नेक्स्ट नंबर 5 6 जा 30, 30 + 3 33, 3 इथे लिहा, 3 कॅरी ओव्हर केला, नेक्स्ट नंबरला 5 3 जा 50, 50 + 3 80, 8 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला, नेक्स्ट नंबरला 5 5 जा 25, 25 + 1 26। आता नेक्स्ट 3 ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, त्या अगोदर हे कॅरी ओव्हर कॅन्सल करायचे। आता 3 हा 10th प्लेसला आहे, सो युनिट प्लेसला आपण 0 दिला, 3 0 0, 3 7 जा 21, 1 इथे लिहायचा, 2 कॅरी ओव्हर करायचा, नेक्स्ट नंबरला 3 6 जा 80, 80 + 2 20, 0 इथे लिहायचा, 2 कॅरी ओव्हर करायचा, नेक्स्ट नंबरला 3 3 जा 9, 9 + 2 11, 1 इथे लिहायचा, 1 कॅरी ओव्हर करायचा, नेक्स्ट नंबरला 3 5 जा 50, 50 + 1 60। आता यांची करायची ॲडिशन, 0 + 0 0, 0 + 5 5, 3 + 1 4, 8 + 0 8, 6 + 1 7, 6 + 2 8 and 1 ॲज इट इज। सो आपली कॉस्ट किती आली, 18,78,450। सो टोटल कॉस्ट ऑफ, total cost of 35 two wheelers is 18,78,450 rupees. So total cost of 35 two wheelers is 18,78,450 रुपीज। हे आपलं टोटल आन्सर आलं। ओके। क्वेश्चन 7, 1 hour has 3,600 सेकंड, हाऊ मेनी सेकंड्स डू 360 hours हॅव। आता इथे पहा, एका आवर्समध्ये 360 सेकंड आहेत, तर अशा 360 आवर्समध्ये किती सेकंड असतील असा क्वेश्चन त्यांनी आपल्याला केलेला आहे। सो गिवनमध्ये आपण काय लिहिणार, गिवनमध्ये सेकंड इन अ 1 hours, सेकंड इन अ 1 hours किती आहेत 3600। नंबर ऑफ आवर्स किती दिलेले आहेत,
नंबर ऑफ आवर्स 360. सो आपल्याला काय काढायला सांगितलेले आहे, सेकंड इन 360 आवर्स. 360 आवर्समध्ये किती सेकंड असतील असे त्यांनी आपल्याला क्वेश्चन केलेला आहे. सेकंड इन 1 आवर्सने नंबर ऑफ आवर्सला आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. सो आपण इथे काय केलेलं आहे, 3600ने 360ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 0 × 0 0, 0 × 0 0, 0 × 6 0, 0 × 3 0. ओके, आपल्याला माहिती आहे कुठल्याही नंबरने 0ला मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय येतं, 0च येतं. आता 6ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. 6 आहे 10 प्लेसला, सो युनिट प्लेसला आपण 0 दिला. 6 0 0, 6 × 0 0, 6 6 जा 36, 6 इथे लिहिला, 3 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 3 जा 18, 18 + 3 21, 21 लिहिला इथे. ओके, आता या 3ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल, पण 3 100 प्लेसला आहे, सो युनिट आणि 10 प्लेसला आपण दिला 0. आता 3 0, 3 × 0 0, 3 × 0 0, 3 × 6 18, 8 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. आता 3 × 3 9, 9 + 1 10. आता यांची करायची ॲडिशन. 0 इथे पण 0, इथे 0. आता नेक्स्ट 0 6 0, 6 येईल, 8 + 1 9 येईल, 2 and 1. सो आपला ॲन्सर किती आलेला आहे, 12,96,000 हे आपला ॲन्सर आलेला आहे. सो काय इथे येईल, 36 hours have 12,96,000 सेकंड. म्हणजे 360 तासामध्ये किती सेकंड झाले, 12,96,000. क्वेश्चन नंबर 8 आहे, फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम्स विथ द नंबर 5473 and 627 and solve it. इथे पहा, आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, मल्टिप्लिकेशनचा असा वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आपल्याला की त्यामध्ये हे नंबर्स यूज करायचे आहेत आणि तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आता प्रॉब्लेम तो आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बनवूयात आपण. तर काय वर्ड प्रॉब्लेम बनवणार आहोत आपण, इफ अ वन मोबाईल फोन cost 5,473 rupees, how much will 627 such mobile cost. जर एका मोबाईलची कॉस्ट ही 5,473 रुपीज असेल तर अशा 627 मोबाईलची कॉस्ट किती असेल असा आपण वर्ड प्रॉब्लेम तयार केलेला आहे. आता इथे गिवनमध्ये काय लिहिणार आहोत आपण, फर्स्ट कॉस्ट ऑफ वन मोबाईल फोन, कॉस्ट ऑफ वन मोबाईल फोन किती आहे, 5,473 रुपीज. नेक्स्ट नंबर ऑफ मोबाईल फोन किती आहेत आपल्याकडे, नंबर ऑफ मोबाईल फोन्स 627 आहेत. सो आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ 627 मोबाईल फोन आपल्याला काढायची आहे. तर यांचं काय करावं लागेल, आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. एकावरून अनेकांची व्हॅल्यू काढायची आहे, सो मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 5,473 मल्टिप्लाय बाय 627. 7 3 जा 21, 1 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 7 7 जा 49, 49 + 2 51, 1 इथे लिहिला, 5 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 7 4 जा 28, 28 + 5 33, 3 इथे लिहिला, 3 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 7 5 जा 35, 35
5 + 3 38. आता नेक्स्ट 2 ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 आहे 10 प्लेसला, सो युनिट प्लेसला आपण 0 दिला. 2 3 जा 6, 2 7 जा 14, 4 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 2 4 जा 8, 8 + 1 9, 2 5 जा 10. आता 6 ने वरच्या नंबरला कॅरी ओव्हर केला, त्या अगोदर युनिट आणि 10 प्लेसला आपण 0 दिला. 6 3 जा 18, 8 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 7 जा 42, 42 + 1 43, 3 इथे लिहिला, 4 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 4 जा 24, 24 + 4 28, 8 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 5 जा 30, 30 + 2 32. आता यांची करायची ॲडिशन. 0 0 0 1 1, 6 + 1 7, 8 + 4 12, 12 + 3 15, 5 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 8 + 1 9, 9 + 9 18, 18 + 3 21, 1 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 8 + 2 10, 10 + 3 13, 3 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 1 + 1 2, 2 + 2 4 आणि 3 ॲज इट इज. सो आपला ॲन्सर आलेला आहे 34,31,571. सो इथे लिहायचं आहे, सो टोटल कॉस्ट ऑफ 627 मोबाईल फोन is 34,31,571 rupees. क्वेश्चन नंबर 9 आहे, फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट 3 डिजिट नंबर्स अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर्स. आपल्याला बिगेस्ट 3 डिजिट आणि 4 डिजिट नंबर्सचा प्रोडक्ट काय येईल तो फाइंड आउट करायचा आहे. सो गिवनमध्ये आपण काय लिहिणार, फर्स्टली बिगेस्ट 4 डिजिट नंबर काय आहे 9,999. आता बिगेस्ट 3 डिजिट नंबर्स आहे 999. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट 4 डिजिट नंबर्स and biggest 3 digit numbers आपल्याला विचारलेलं आहे. लेट्स सी 9,999 मल्टिप्लाय 999. ओके, 9 9 जा 9 81, 1 इथे लिहायचा, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89, 9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89, 9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 × 9 81, 81 + 8 89. आता या 9ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, त्या अगोदर एक कॅरी ओव्हर कॅन्सल करायची. हा 9 कुठल्या प्लेसला आहे 10th प्लेसला, सो युनिट प्लेसला आपण 0 घेतला. 9 9 जा 9 81, 1 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89, 9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89, 9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89. आता हे कॅरी ओव्हर कॅन्सल केली. आता या 9ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, पण हा 9 कुठल्या नंबर प्लेसला आहे 100 प्लेसला, सो युनिट आणि 10th प्लेसला आपण 0 दिले. 9 9 जा 9 81, 1 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9 81, 81 + 8 89,
9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9, 81, 81 प्लस 8 89. 9 इथे लिहिला, 8 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 9 जा 9, 81, 81 प्लस 8 89. आता यांची करायची ॲडिशन. 1 प्लस 0 0 1. 9 प्लस 1 10. 0 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 प्लस 1 10. 10 प्लस 9 19. 19 प्लस 1 20. 0 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 9 प्लस 9 18. 18 प्लस 9 27. 27 प्लस 2 28 29. 9 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 8 प्लस 2 10. 10 प्लस 9 10 प्लस 9 19. 19 प्लस 9 28. 8 इथे लिहिला, 2 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 8 प्लस 2 10. 10 प्लस 9 19. 9 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 8 प्लस 1 9. सो आपला ॲन्सर किती आलेला आहे? 99,89,001. सो द प्रोडक्ट ऑफ biggest 4-digit number and biggest 3-digit number is 99,89,001. किती आलेला आहे? बिगेस्ट 4-digit नंबर अँड 3-digit नंबरचा प्रॉडक्ट किती आलेला आहे? 99,89,001. क्वेश्चन 10 आहे. वन ट्रॅव्हलर इन्क्वर्स अ कॉस्ट ऑफ 7,650 रुपीज फॉर अ सर्टन जर्नी. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 26 सच ट्रॅव्हलर्स? ट्रॅव्हलर्स म्हणजे काय? प्रवासी. एका प्रवाशाची एका जर्नीसाठीची कॉस्ट किती आहे? 7,650 रुपीज. तर अशा 26 प्रवाशांची टोटल कॉस्ट किती आहे त्यांनी विचारलेलं आहे. सो गिवनमध्ये आपण काय लिहिणार? कॉस्ट ऑफ वन ट्रॅव्हलर किती आहे? 7,650 रुपीज. नेक्स्ट नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स किती आहेत? नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स किती आहेत? 26. सो काय विचारलेलं आहे त्यांनी? टोटल कॉस्ट ऑफ 26 ट्रॅव्हलर्स 26 ट्रॅव्हलर्सची टोटल कॉस्ट त्यांनी आपल्याला विचारलेली आहे. तर एकावरून अनेकांची व्हॅल्यू काढायची आहे. आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 7,650 मल्टिप्लाय बाय 26. आता 6 × 0 0. 6 5 जा 30. 0 इथे लिहिला, 3 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 6 जा 36. 36 प्लस 3 39. 9 इथे लिहिला, 3 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 7 जा 42. 42 प्लस 3 45. ओके. आता या 2 ने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. 2 आहे 10 प्लेसला, सो युनिट प्लेसला आपण 0 दिला. 2 × 0 0. 2 × 5 10. 0 इथं लिहिला, कॅरी ओव्हर केला 1 नेक्स्ट नंबरला. 2 × 6 12. 12 प्लस 1 13. 3 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 2 × 7 14. 14 प्लस 1 15. आता यांची करायची ॲडिशन. 0 0. 9 प्लस 0 9. 5 प्लस 3 8. 4 प्लस 5 9 अँड 1 ॲज इट इज. सो आपली काय आलेली आहे? टोटल कॉस्ट किती आलेली आहे? 1,98,900. ओके. सो देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ 26 travelers is 1,98,900 एवढी आलेली आहे.
अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 14 अगदी सोप्या पद्धतीने इथे सॉल्व करून घेतलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर तेही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.